नमस्कार. A1 स्वप्नाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. फक्त किचनमधल्या वस्तूंनी इतके सुंदर गुलाबजाम बनवून तयार होतील की तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून खाल. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. गुलाबजामुन बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी गॅसवर ठेवली एक कढई. आता त्यात आपण 2 वाटी रवा टाकून घेऊया. रवा टाकल्यानंतर यात टाकायचे 1 चमचा तूप. तूप टाकल्यानंतर रवा थोडासा छान कमी गॅसवरच परतून घ्यायचा. रवा थोडा परतल्यानंतर यात आता आपण घालणार आहोत 1.5 कप दूध. 2 वाटी रव्यासाठी मी इथे 1.5 कप दूध घेतले. दूध टाकल्यानंतर आता रवा आपण पुन्हा छान मिक्स करून घेऊया. जवळजवळ 5 मिनिटं हे मिश्रण गॅसवर असंच मिक्स करून घ्यायचे. आता मिश्रण थोडे घट्ट होऊ लागले. आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि या प्रीमिक्सपासून आपण गुलाबजाम बनवायला घेऊया. गुलाबजामचे बनवलेले प्रीमिक्स मी आता एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि आता यात टाकणार आहे 1 चमचा मिल्क पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा. हे टाकल्यानंतर आता पुन्हा मिश्रण हलक्या हाताने छान मळून घ्यायचे आणि तयार झालेल्या पिठाचे छान गोळे तयार करून घ्यायचे. खूपच सुंदर असे गुलाबजाम आपले इथे तयार झाले आहेत. 2 कप रव्यापासून साधारण 20 गुलाबजाम इथे तयार झालेले आहेत. आता मी गॅसवर कढई ठेवणार आहे आणि आपण हे गुलाबजाम छान तळून घेऊया. गुलाबजाम तळण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि यात आता मी हे गाईचं तूप यात टाकणार आहे. तुपात छान लालसर रंग येईपर्यंत हे गुलाब छान परतून घ्यायचे. तूप आता छान इथे मेल्ट झालेले आहे आणि एक एक करून सर्व गुलाबजाम मी यात टाकते. मार्केटपेक्षा कितीतरी सुंदर चविष्ट असे गुलाबजाम हे बनून तयार होतात. त्यामुळे तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. सर्व गुलाबजाम मी यात आता टाकून घेते आणि मंद आचेवर आपण छान तळून घेऊया. गुलाबजाम आता तुपात छान फ्राय झालेले आहे. छान लालसर रंग आलेला आहे. आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते. आता आपण हे गुलाबजामसाठी पाक तयार करून घेऊया. पाक बनवण्यासाठी आता मी गॅसवर पातेलं ठेवलं आहे. त्यात घालून घेऊया 2 कप इतके पाणी. 2 वाटी रव्यासाठी 2 कप पाणी मी इथे टाकले आहे. आता यात आपण टाकूया 1.5 वाटी साखर. जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही 2 वाटी साखरसुद्धा टाकू शकता, पण मी इथे 1.5 वाटी साखर घेतली आहे. यानंतर यामध्ये जाणार आहे अर्धा चमचा इलायची पावडर, जी गुलाबजाममध्ये खूप छान फ्लेवर देते. जवळजवळ 5 मिनिटापर्यंत हा पाक छान उकळून घ्यायचा आहे. 5 ते 10 मिनिटात पाक खूप छान बनवून तयार होईल. आता यानंतर यामध्ये मी घालणार आहे काही केसरच्या काड्या. याने गुलाबजाममध्ये खूप छान फ्लेवर येईल. पाकाला आता छान उकळी फुटली आहे आणि यामध्ये आता मी टाकणार आहे काही केसरचे धागे. याने गुलाबजामला खूप छान फ्लेवर येणार आहे. आणि आता मी गॅसची फ्लेम बंद करते. जवळजवळ 7 मिनिटात आपला खूप छान पाक असा इथे तयार झालेला आहे. आता मी गॅस बंद करते आणि यानंतर यामध्ये आपण टाकून घेऊया गुलाबजाम. आणि आता जवळजवळ 2 तासासाठी मी हे गुलाबजाम असेच या पाकामध्ये राहू देणार आहे.
2 तासानंतर आता मी झाकण काढून बघते. वाव, गुलाबजाम आपले खूप छान दुपटीने फुललेले आहेत. तुम्हाला जर ही गुलाबजामची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.